श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 5 ऑक्टोबर। श्रीराम जय जय राम। अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ। पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल। त्याचप्रमाणे भगवंत आहे। ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल। आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो। खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच। ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त। एकच राम चोहूकडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे। सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत। नारायण हा लहानपणाचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदी आहे। राम हा तरुणपणाचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा। भगवंताला जन्म मरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे। मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात। एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती। आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीतच नव्हते। आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आलेला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले। ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली। त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो। भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयांमध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू। मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे। जे वेदांना शक्य झाले नाही, जिथे वेदांनी नेती केले, ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणले, म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले। हा आनंद स्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे। माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे। सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी। विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे। मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय। निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल। अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय। ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले। विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे। भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते। ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय। देवाचे नाम घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा। प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। परमेश्वराला आपण जसे पाहू तसा तो आपल्याला दिसेल, पण मुळात आपल्यातल्या विषयांच्या आसक्तीमुळे आपल्याला तो निराळा भासतो। जितके एखाद्यामध्ये दोष कमी, जितकी विषयांची आसक्ती कमी, तितकाच त्याला भगवंताची प्राप्ती लवकर होते। खरं तर परमेश्वराला जन्म मरण नाही, आधीही तोच अंतही तोच, पण त्याची जाणीव व्हावी याकरिता आपण त्याचा जन्म साजरा करत असतो। एकदा का आपल्याला परमेश्वराची जाणीव झाली की मग आपल्यातली जी आसक्ती असते विषयांसाठीची ती कमी व्हायला मदत होते। पुढे महाराज आपल्याला सगुणोपासनेचं महत्व पुन्हा एकदा सांगतायत। आपल्या संतांनी या सगुणोपासनेचं महत्व जाणलं आणि म्हणूनच त्यांनी परमेश्वराला सगुणात आणलं।
आपल्यासाठी जे सगळ्यात हितकारक असतं त्याचं स्वरूप आनंदमय असणं आवश्यक आहे आणि भगवंत हा स्वतः आनंद रूप आहे. त्याच्यामुळे सगुणोपासनेमुळे आपण या भगवंताशी अधिक लवकर जोडले जातो. तसंच बुद्धी आणि परमेश्वराची निष्ठा ही एकत्र नांदू नाही शकत. कारण जिथे बुद्धी आहे तिथे अहंकार येतो, अभिमान येतो आणि हा मीपणा जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती कशी होणार. म्हणून या मीपणाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ आहे. म्हणूनच आपण अनन्य भावाने आपल्या भगवंताला शरण जावं, या अभिमानाची मीपणाची पूर्ण आहुती द्यावी या यज्ञामध्ये आणि संपूर्णपणे भगवंतमय होऊन जावं. महाराज म्हणतात की परमार्थ म्हणजे तरी काय, तर जे काही घडतंय ते परमेश्वराच्या इच्छेने घडतंय असं म्हणून आपलं कर्तेपण सोडणं. महाराज म्हणतात की परमार्थ म्हणजे तरी काय, तर आपला मीपणा सोडून, कर्तेपणा सोडून अनन्य भावाने परमेश्वराला शरण जाणं. तो जे देईल त्या परिस्थितीत स्थिर वृत्तीने समाधानाने राहणं, इतरांना मदत करणं, प्रेमाने वागणं आणि सातत्याने नाम घेऊन भगवंताच्या अनुसंधानात राहून समाधानाची प्राप्ती करून घेणं, त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजेच भक्ती आणि परमार्थ साधणं होय. असा हा आनंदरूपी परमार्थ तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने साधता येऊ, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम